को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी गेल्या 2 दिवसांपूर्वी राज्यातल्या जवळपास 13 कारखान्यांना NCDC मार्फत 1800 कोटी रुपयांहून अधिक मर्जीचं लोन जे आहे ते दिलेलं आहे. त्यात विरोधकांच्या कारखान्यांना कुठेच जागा दिलेली नाही आहे, परंतु त्यात अपवाद मात्र संग्राम थोपटेंचा आहे. संग्राम थोपटे हे काँग्रेसचे आमदार आहेत. त्यांच्या राजगड या सहकारी साखर कारखान्याला त्या संपूर्ण लिस्टमध्ये जागा मिळालेली आहे आणि त्यांच्या कारखान्याला कर्ज प्राप्ती झाली आहे. परंतु जे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहेत, ज्यांचे साखर कारखाने आहेत, त्यांना मात्र या सगळ्या यादीतून डावलण्यात आलेलं आहे. या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि आमदार अशोक बापू पवार आहेत. अशोक पवारजी, 1800 कोटी रुपयांहून अधिक मर्जीचं लोन जे आहे ते NCDC मार्फत देण्यात आलं. तुम्ही देखील NCDCला अर्ज केलेला होता आणि तुमचा अर्ज जो आहे तो स्वीकारलेला नाही आहे. तुमची अर्ज टेबलावरून टेबल जात होती. ही प्रक्रिया नेमकी कशी असते आणि तुम्हाला यात डावललं कशामुळे? खरं म्हणजे आमचा रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना, ज्याच्या कार्यक्षेत्रात सुमारे 25 लाख मेट्रिक टन ऊस उभा आहे, एवढा ऊस क्वचित तालुक्यात असू शकतो. शिवाय आमच्या कारखान्यावरती फार मोठं कर्ज नव्हतं. ज्यावेळेला 10 महिन्यापूर्वी मी कर्ज मागत होतो त्यावेळेला खातं एकही NPS नव्हतं. त्यावेळेला काही कारखान्याला NCDCच्या मार्फत आणि राज्य सहकारी बँकेच्या मार्फत महाराष्ट्र सरकारने शिफारस केल्यामुळे कर्ज मिळालं. आम्ही अनेक वेळेला मी विनंती करतोय माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, की शेवटी हा शेतकऱ्याचा कारखाना आहे, तुम्ही अशी अडवणूक करणं चांगलं नाही. आज NCDCने 13 कारखान्याला 1898 म्हणजे सुमारे 1900 कोटी रुपयाचं कर्ज दिला. चांगली गोष्ट आहे. आम्ही त्यांना नावं ठेवणार नाही, कारण तो शेवटी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय असतो. ज्यावेळेला शेतकऱ्याचा हिताचा निर्णय असतो त्याचा फायदा निश्चितपणे तो शेतकरी त्या समाजाला किंवा त्या शासनाला देत असतो. मग अशा वेळेला घोडगंगेंनी काय पाप केले आम्ही की आम्हाला तुम्ही कर्ज देत नाही? आम्ही विनवण्या करून थकलोय, पत्र देऊन थकलोय, परंतु केवळ मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यासोबत असल्यामुळं हा कारखान्याचा कर्जाचा आमचा विषय अडवला जातोय का असं आज आमच्या मनामध्ये तर निश्चितपणे येत आहे. खरं तर ह्या सगळ्या यादीमध्ये 13 सहकारी कारखान्यांचा समावेश आहे. त्यामध्ये किसनवीर सहकारी साखर कारखाना असेल, बसवराज पाटलांचा औसाचा सहकारी कारखाना असेल, सुंदरराव सोळंके जे त्यांचे पुत्र असलेले सोळंके जे राष्ट्रवादीचे पक्षाचे आमदार आहेत, अजित पवार यांना समर्थन करतात, त्यांच्या सर्वच साखर कारखान्यांना यंदा मर्जीतलं लोन मिळालेलं आहे, मार्जिन लोन मिळालेलं आहे. हे सगळं कशा पद्धतीने याकडे पाहता? विरोधकांवरती हा अन्याय आहे का? नक्कीच आपल्याला लक्षात येईल की आज तुम्ही केवळ त्या घटकांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे म्हणून त्या कारखान्याला कर्ज देणार आणि आम्ही महाविकास आघाडीकडं आम्ही आहोत म्हणून आम्हाला देणार नाही का? शेवटी हा एकट्या अशोक पवारचा विषय नसतो, हा 30,000 सभासदांचा विषय आहे. त्यामुळं त्यांच्यावरती सरकारने अन्याय करू नये अशी माझी नम्र विनंती आहे. अजून पण आम्हाला NCDCच्या द्वारे कर्ज आम्हाला उपलब्ध करून द्यावं अशी आमची मागणी राहील. खरं तर या NCDCचं कर्ज जे आहे ते प्रस्ताव मंजूर करण्याकरता एक उपसमिती आहे. त्या उपसमितीमध्ये 3 महत्त्वाचे नेते आहेत. त्यामध्ये अजित पवार, त्याच्यानंतर संजय बनसोडे आणि त्यानंतर दीपक केसरकर अशी या तिघांची समिती आहे. खरं तर या तिघांच्या समितीमध्ये अजित पवार हे प्रमुख आहेत आणि अजित पवार आणि तुमचं वितुष्ट जे आहे ते गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय. निवडणुकीमध्ये तुम्हाला भर सभेत म्हणालेले अजित पवार की तुला साखर कारखाना चालवता येत नाही आणि तुला मी कसा निवडून येतो, आमदार पुन्हा कसा होतो हे मी पाहतो, असं जाहीर तुम्हाला धमकीसुद्धा दिलेली आहे. त्यामुळे तुमच्या अर्जाकडे आणि ह्या सगळ्या गोष्टीकडे कसं पाहतो? काय झालं की आपण पाहतो की मला कोणाचं नाव घ्यायचं नाही, परंतु राजकीय द्वेष अशा सहकारी संस्थेत कोणी ठेवू नये. शेवटी ती संस्था लोकांची असती म्हणून मी अशोक पवार कोणत्या पक्षात आहे हा विचार केला नाही पाहिजे. आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांनी कधी तो विचार केला नाही. अनेक वेळेला विरोधी पक्षातील आमदार खासदारांना खूप चांगल्या प्रकारची मदत आदरणीय पवारसाहेबांनी केलेली आपण अनेक प्रसंगात पाहतो. परंतु अजित पवार हे सातत्याने तुम्हाला धमक्या देतात आहेत. अर्थात तू निवडून कसा येतो, तुला साखर कारखाना चालवता येत नाही, त्यात तुमचं साखर कारखान्याचं तुम्ही लोनसाठी ॲप्लिकेशन पण केलेलं, मग तुमचा अर्ज मंजूर कसा होणार? अजित पवारच तिथं प्रमुख आहे. आता जरी तिथं अजितदादा असले तरी त्यांनी थोडा सकारात्मक विचार केला पाहिजे, पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे. कारण असं अडवणूक करून उपयोग नाही. किंवा राजकारणात मला ज्या वेळेला पाडायचे काय करायचे त्यावेळेला तो विचार तुम्ही नक्की करा,
पण ही कारखान्याला, आमच्या साखर कारखान्याची अडवणूक खरं म्हणजे कुणीही करू नये. सरकार म्हणून माझी विनंती राहील, मग ते अजितदादा असतील, मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री दुसरे असतील, सगळ्याला माझी विनंती राहील की आमच्या साखर कारखान्याला सभासदांच्यासाठी, शेतकऱ्यांच्यासाठी आपण मदत केली पाहिजे. मग ह्या पुढचं तुमचं पाऊल काय असणार? जर आता तुम्हाला दिलं नाही तर तुम्ही सरकारच्या विरोधात आंदोलन वगैरे तुम्ही तुमच्या मतदारसंघात वगैरे करणार का? ज्या पद्धतीने तुमचे सभासद शेतकरी आहेत त्यांना ह्या सगळ्याबाबतच्या गोष्टी अवगत तरी झाल्या पाहिजे. निश्चितपणे आंदोलन करणार मी. शेवटी समाजाला हे सगळं कळत असतं. मी उगाच पवारसाहेबांच्याकडून असा त्रास दिला तर ते जनसामान्याला कळत नाही असं अजिबात नसतं राहत. कारण तुम्ही काही यातले कारखाने, मी आज नावं घेत नाही कारण ते पण आपले शेतकऱ्यांचे, की ज्या कारखान्यावर हजार हजार कोटीची कर्ज आहे त्यांना तुम्ही कर्ज देता आणि आम्ही काय पाप केले असं. परमेश्वर नावाची गोष्ट आहे, नक्कीच यांना धडा दिल्याशिवाय राहणार नाही, एवढं माझं मत आहे. धन्यवाद. तुम्ही आमच्याशी बातचीत केली. जवळपास 1800हून अधिक कोटी रुपयाचं मार्जिन लोन जे आहे ते NCDC मार्फत सत्ताधाऱ्यांच्या साखर कारखान्यांना देण्यात आली. त्यामध्ये एक अपवाद आहे ते म्हणजे संग्राम थोपटे जे काँग्रेसचे भोरचे आमदार आहेत त्यांना यंदा मात्र त्यांच्या राजगड या सहकारी कारखान्याला लोन मंजूर झालं. परंतु ज्या पद्धतीने विरोधी पक्षातल्या आमदारांच्या सहकारी कारखान्यांना कर्जांपासून डावललं जात आहे ते म्हणजे सभासद शेतकऱ्यांचा अपमान आहे आणि सभासद शेतकऱ्यांवरती एक प्रकारे सरकार जे आहे ते न्याय देत नाही आहे अशी भूमिका जी आहे ती अशोक बापू पवार जे आमदार आहेत त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम मात्रेसह अक्षय मंकानी, TV9 मराठी, मुंबई. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.